बुलढाण्यात मतदानाच्या वेळी राडा झालेला आहे। मतदान केंद्राच्या बाहेर बोगस मतदार पोलिसांच्या हातून निसटलाय। आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यानंच बोगस मतदाराला पळून जायला मदत केली असा आरोप होतोय। तसा व्हिडिओ झी24 तासच्या हाती लागलाय। या व्हिडिओमध्ये संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड बोगस मतदाराला सोडत असल्याचं पाहायला मिळतंय। बोगस मतदाराला नागरिकांनी पकडल्याच्या नंतर नेमक्या त्याच वेळी कुणाल गायकवाड बाईकवरून आला। त्यानं बोगस मतदाराला बाजूला करून त्याला पळून जायला मदत केली। यावेळी पोलिसांनी पाठलागही केला, मात्र बोगस मतदार पळून जाण्यात यशस्वी ठरलाय। तर बुलढाण्यामधली ही संपूर्ण घटना आहे। बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यानंच बोगस मतदाराला पळून जायला मदत केल्याचा आरोप होतोय। तसा व्हिडिओ झी24 तासच्या हाती लागला। या व्हिडिओमध्ये संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल हा बोगस मतदाराला सोडतोय, त्याला तिथून पळून जायला मदत करतोय असा देखील आरोप होतोय। तसंच पाहायला देखील आपल्याला मिळतं। या बोगस मतदाराला नागरिकांनी पकडलं आणि त्यानंतर नेमका त्याच वेळी कुणाल गायकवाड बाईकवरून येतो आणि त्यानं बोगस मतदाराला बाजूला करून त्याला पळून जायला मदत केली। तर बुलढाण्यामध्ये ही घटना घडलेली आहे। आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा बाईकवरनं या ठिकाणी येतोय कुणाल गायकवाड आणि त्यानंतर त्या बोगस मतदाराला तो पळून जायला वारंवार आपल्याला इशाऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। अक्षरशः पोलिसांच्या समोर तो त्याला पळून जायला मदत देखील करतोय। दुसऱ्यांदा तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। दोनदा त्यानं त्या बोगस मतदाराला पळून जायला सांगितलं। सुरू झाली काय कसा प्रतिसाद आहे, काय पद्धतीने सकाळपासून जिकडे तिकडे धनुष्यबाणच आहे आणि लोकांनी ठरवून टाकलं की बुलढाण्याचा नगराध्यक्ष शिवसेनेकडे द्यायचं आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात मतदान होत आहे। काही ठिकाणी बोगस मतदानाचे समोर आले प्रकार काय आता काय ते मी पण SP सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा। आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम। आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही। काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं देऊळघाटपासून सगळी आणि मी दिली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं। आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे। एक तुमच्यावरती पण आरोप होते की तुमचे काही बोगस मतदान तुम्ही आणलेत म्हणून। मतदान सगळ्याच लोकांकडे होणार कारण इथं काही एक उमेदवार नाही आहे। इथे खालचे जे नगरपालिकेचे नगरसेवकाचे उमेदवार आहे त्यांचे नाते गोते वगैरे ते सगळे घेऊन येतात। खरं तर गेल्या वेळेला नगरपालिकेचं केवळ 54% मतदान झालं होतं आणि आता नवीन प्रभाग रचना झाल्यामुळे त्याचा काही परिणाम होईल, टक्का घटू शकतो? नाही, टक्का वाढेल कारण आम्ही एक मताला आम्ही टार्गेट केलं। याआधी बाहेरगावी गेलेले मतं आणण्याचं नियोजन कधी केलं आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण आणलेलं आहे। त्याच्यामुळे 58-60 पर्यंत जायला पाहिजे। तुम्ही मतदान केलं का? हो, मी मतदान केलं, दोघांनी केलं। ओके कशी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली का? सामान्य व्यक्तीचा या ठिकाणी विजय होण्याच्या उंबरठ्यावर आहे। त्यामुळे इथला स्थानिक व्यक्ती जो नेहमी अशाच भानगडी करतो, मागच्या वेळेस 841
मताने निसटता विजय झाला आणि तोही बोगस मताचा विजय झाला. आणि आज रोजी सुद्धा हाच प्रकारे घाटाखालचे काही गावं आहेत, आव्हा असेल, थड असेल, दहीगाव असेल, या ठिकाणाहून क्रुझर भरून एक बोगस मताचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे. काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहे, तर काही गाड्या ह्या देऊळघाट मार्गे येत आहे. पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारचा गंभीरता घेत नाही. प्रभाग क्रमांक 6 मधले बूथ होते काही, त्या बूथवर बोगस मतदार खेड्यापाड्याहून आलेले मतदार त्यांना इथे जे आधार कार्ड आयडेंटिटी कार्ड तयार करून दिलेलं आहे बोगस, त्या पद्धतीनं आमच्या बूथ एजंटने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतल्यानंतरही तरी आम्ही त्यांना पकडून दिलं. 2-3 लोक पकडून दिले, तरी या इथल्या पोलीस प्रशासनाने त्यांना सोडून दिलं आणि पळून लावलं. खरं म्हणजे ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या विधानसभेच्या निवडणुकीपासूनच या सगळ्याची बोगस वोटर, मशीनमध्ये घोटाळा, असे प्रचंड आरोप हे महाराष्ट्रातनं देशातनं व्हायला लागले. मी पुन्हा सांगतो, कारण तो त्याचा माणूस असेल. आम्ही जे बोलतोय ना, दुबार नावं, बोगस याद्या, इकडनं तिकडनं आणलेली नावं, हे सगळे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या मदतीने. एका वेळेला 1000 नावं. आता जर मी निवडणूक यादीमध्ये नाव टाकायला गेलो तर मला एकट्याचं नाव टाकायला मला स्वतः जावं लागतं, पण सत्ताधारी नेते ज्यावेळेला जातात त्यावेळेला 1000चा गट्टा एका वेळेला घेतला जातो.